राजकारणामध्ये टायमिंग फार महत्त्वाचं असतं। बघा ना, राहुरीची पोटनिवडणूक लागली आणि दुसरीकडे माजी आमदार असलेल्या प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली आणि तिसरीकडे आज याच तनपुरेंवरचा ईडीचा फास मोकळा झालाय। खरं तर हा सगळा योगायोग आहे का हा प्रश्न पडतो। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि तनपुरेंना कुठल्या गोष्टीतून दिलासा मिळालाय सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या अगदी एक दिवस अगोदर ईडीची पीडा जी तनपुरेंच्या मागे लागली होती ती आता संपली आहे। साखर कारखाना खरेदी करत असताना ईडीकडून चौकशी सुरू होती। मात्र या प्रकरणामध्ये बुधवारी म्हणजे आज कोर्टामध्ये प्राजक्त तनपुरे यांच्या बाजूने निकाल लागला आणि निकालाच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा रंगली आहे। आता बघूया नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे। नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातल्या हेटीसुर्ला इथे स्थित राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना 1998 मध्ये रणजित देशमुख यांनी सुरू केला होता। आर्थिक अडचणींमुळे हा कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला। त्यानंतर या कारखान्याची 2012 मध्ये विक्री झाली आणि तनपुरेंनी हा कारखाना 13 कोटींना विकत घेतला। राहुरी तालुक्यामध्ये तो शिफ्ट करून प्रसाद शुगर नावाने खासगी साखर कारखाना सुरू केला। बरं, हे सगळं जेव्हा सुरू झालं त्यानंतर या कारखान्याशी संबंधित अनेक मुद्दे समोर आले। हे मुद्दे नेमके काय हे मी तुम्हाला सांगते। या कारखान्याची स्थापना 1998 मध्ये झाली। कारखाना कालांतराने कर्जामुळे बंद झाला। विक्रीमध्ये अनियमिततेचा संशय होता आणि त्यामुळेच ईडीने म्हणजे सक्तवसुली संचालनालयाने आमदार प्राजक्त तनपुरे जे त्यावेळेस आमदार होते त्यांच्याशी संबंधित 13 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली होती। बघा, 13 कोटी हा काही लहान आकडा नाही। आता जेव्हा हा कारखाना विकत घेण्यात आला तेव्हा पहिल्यापासूनच तनपुरेंवरती संशय व्यक्त करण्यात आला आणि तो संशय असा होता की कारखान्याची किंमत जवळपास 26 कोटी होती। मग 26 कोटींचा कारखाना हा तनपुरेंनी अवघ्या 50% मध्ये म्हणजे 13 कोटींना विकत कसा काय घेतला असा संशय ईडीला होता। आणि आता ईडीच्या विरोधामध्ये प्राजक्त तनपुरे यांनी थेट कोर्टामध्ये धाव घेतली होती। मात्र अखेर हा निकाल जो आहे तो प्राजक्त तनपुरे यांच्या बाजूने लागला आणि त्यामुळे ईडीची पीडा जी त्यांच्या मागे होती याची चर्चा संपूर्ण राहुरीमध्ये होती ती आता काही काळ थांबली असं म्हणायला हरकत नाही। आता अर्थात याच्या मागे कारण काय, याचा काही परिणाम पुढच्या राजकारणावरती होणार आहे का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। पण तूर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। इंटरेस्टिंग माहिती आणि व्हिडिओ बघण्यासाठी सकाळला फॉलो करायला विसरू नका।